रामकृष्ण हरी। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत्क्षेत्रं समासेन सविकारं दाम्। हा श्रीमद भगवद्गीतेतील अध्यायात 13वा मधील 5 आणि 6वा श्लोक आहे। याचा अर्थ आपण पाहूया। 5 महाभूते, महाभूतान्यहंकारो, 5 महाभूते, अहंकार। 5 महाभूते कोणते? पृथ्वी, तेज, आप, वायू, गगन ही 5 महाभूते। अहंकार, बुद्धी, अव्यक्त म्हणजे मूल प्रकृती आणि 10 इंद्रिय व 11वे मन आणि या इंद्रियांना गोचर म्हणजे दिसणारे असे 5-5 10 विषय। तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकाराचं क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे। या श्लोकांचा ज्ञानेश्वर माऊलींनी अनुवाद केलेला आहे, तो आता आपण पाहणार आहोत। आणि त्याचा ओवीचा अर्थही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाभूत पंचकू आणि अहंकारो एको, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा, तर 5 महाभूतांचा समुदाय आणि एक अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रियांचा समुदाय आणि काही एको विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू संघात इच्छा, आणखी एक मन, 10 विषयांचा समुदाय, सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची। आणि चेतना व धृती सर्व मिळून 36 तत्वे, 36 तत्वाचा मूळ 36 तत्वाचा मूळ हरी। 7-5-3 मेळा पंचविशाचा 36 तत्वाचा मूळ हरी। एकनाथ महाराज सांगतात हरिपाठामध्ये, आता महाभूते कवने, कवन विषय कैशी करणे, हे वेगळालेपणे एकैक सांगो। आता महाभूते कोणती व विषय कोणती, इंद्रिय ती कशी, हे निरनिराळे एक एक सांगतो। तरी पृथ्वी, आप, तेजो, वायू, व्योम ये तुझ सांगितली बूझ महाभूते पाचे। तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही तुला सांगितली, ती पंचमहाभूते समज, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत। अर्जुनाचे निमित्त करून आपल्याला खऱ्या अर्थाने उपदेश होत आहे। आणि जागतीये दशे स्वप्न लपाले असे, नातरी अवशे चंद्रगुडू, आणि जागृतावस्थेत स्वप्न जसे लीन असते अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो, अथवा लहान बालकामध्ये तारुण्य जसे गुप्त असते, अथवा न उमलल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो,
फार काय सांगावे अर्जुना, लाकडामध्ये अग्नी जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार तो गुप्त असतो. ज्याप्रमाणे शरीरातील धातूमध्ये गुप्त असलेला हाडीज्वर प्रगट होण्याकरिता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहत असतो, मग कुपथ्य झाल्याबरोबर तो शरीराला जसा आतून आणि बाहेरूनही व्यापून टाकतो. जैसा जरू धातू उगतू अपथ्याचे मीश पाहतू, मग झालिया तू बाहेरी व्यापे. बघा, म्हणजे शरीरामध्ये हाडामध्ये हा ज्वर म्हणजे ताप असतोच, पण तो प्रगट होण्याकरिता त्याला काहीतरी कुपथ्य म्हणजे कुपथ्य झाले म्हणजे मग तो प्रगट होतो. आणि एकदा तो प्रकट झाला म्हणजे शरीरही आतूनही तापते, आतून तर असतोच पण मग बाहेरूनही तापतो. मग कुपथ्य झाल्याबरोबर तो शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो, त्याप्रमाणे अर्जुना पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर, पंचीकरण झाल्यावर ज्या वेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो त्यावेळेस जो देहाला चोहीकडे नाचवितो म्हणजे कर्म करण्यास लावतो तो अहंकार होय. तैसी पाचाही गाठी पडे जै देहाकारो उघडे, तै नाचवी चहूकडे तो अहंकारो गा. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. बघा, अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे ती अशी की अहंकार हा अज्ञानी पुरुषांच्या मागे लागत नाही. जे ज्ञानी आहेत त्याच्या मागे त्या ज्ञानवान माणसाचे नरडे धरतो, म्हणजे त्याच्या मानगुटीवर बसतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खावयास लागतो. अहंकार अज्ञानी माणसाला कधी त्रास देत नाही, तो सज्ञानी माणसाच्या मागे लागतो. आता हे झालं अहंकाराचं लक्षण. आता बुद्धी म्हणजे काय? आता बुद्धी जे म्हणजे ते ऐसा चिन्हे जाणीजे, बोलिले यदू राजे ते ऐको सांगे, तरी कंदर्पाचे बळे इंद्रिय वृत्तीचे मिळे, विभांडून येती पाळे विषयांचे. तर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून येतात आणि तो सुखदुःखांचा नागोवा जेथ उमवानो लागे जीवा, तेथ दोहीशीही बरवा पाडू जे धरी. त्या सुखदुःखाच्या लुटीचा अंतकरण जेव्हा जीवाला हिशेब द्यावयास लागते तेव्हा सुख व दुःख या देहाविषयी यांच्या बऱ्या वाईटाविषयी ही जी योग्य निवड निश्चित करते, हे सुख हे दुःख, हे पुण्य हे पाप, अथवा हे शुद्ध हे अशुद्ध, याप्रमाणे जी निवड करते, जिला निंदे व उत्तम कळते, जी लहान अथवा थोर समजते व ज्या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो, जी तेज तत्वाचे उत्पत्ती स्थान आहे, जी सत्वगुणाची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा व जीव याच्यामधील जागेत राहते, अर्जुना ती सर्व बुद्धी होय असे तू समज. आता हे बुद्धीचे लक्षण मी सांगितले. आता अर्जुना तू अव्यक्ताचे चिन्ह ऐक असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. हे महामते अर्जुना, सांख्याच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली आहे तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे. आणि सांख्य नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकविली तेव्हा
परा व अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जेथे अध्याय 7 श्लोक आणि 5 तुला प्रकृतीची फोड करून सांगितली, तेथे त्यापैकी दुसरी परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृती आहे. परा आणि अपरा, तेथे परा व अपरा अशा दोन्ही प्रकाराने तुला प्रकृतीची फोड करून सांगितलेली आहे 7व्या अध्यायामध्ये. तेथे त्यापैकी दुसरी परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृती आहे. अर्जुना, तिला अव्यक्त हे येथे दुसरे नाव आहे. जीवरूप प्रकृतीला येथे अव्यक्त का म्हणायचे याची स्पष्टता येथून करतात. तर रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात, अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यवहार जसे थांबतात, अथवा अर्जुना देह गेल्यावर देहाधिक उपाधी केलेल्या कर्माच्या पोटात लीन होऊन जाते, अथवा बीजाच्या आकाराच्या प्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असते, किंवा वस्त्र पण तंतु रूपाने राहते, त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते व पंचमहाभूतापासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन जातात, अर्जुना, ते म्हणजे अव्यक्त असे समज. आता इंद्रियांचे सर्व प्रकार आहेत. तर का इंद्रिय कोणकोणती आहेत? पंचेंद्रिये. तर कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत असे समज. तरी श्रवण, नयन, त्वचा, घ्राण, रसन ये जाणे ज्ञान करणे पाची. ये तत्व मेळा पंखी सुख दुःखाची उखी उखी. बुद्धी करीते मुखी पाची ही. या 36 तत्वांच्या मेळ्यात बुद्धी ही या 5 इंद्रियांच्या द्वाराने सुख दुःखाची वाटाघाट करते. नंतर जीव, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे आणखी 5 इंद्रियांचे प्रकार आहेत. पहिले ज्ञानेंद्रिय, मग वाचा आणि कर, चरण आणि अधोदार, पायू हे प्रकार 5 अनेक. कर्मेंद्रिय मणिपती ती जाणी जती, ऐक्य कैवल्यपती सांगतसे. पै प्राणाची अंतोरी, क्रियाशक्ती जे शरीरी, तियेची रिगी निगी द्वारी पाचे ही. कर्मेंद्रिय ज्यास म्हणतात ती ही समज कोणती? कान, नाक, डोळे, त्वचा, कान, जिव्हा ही जी ज्ञानेंद्रिय आहेत. त्यानंतर जीभ, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे आणखी 5 इंद्रियाचे प्रकार आहेत. कर्मेंद्रिय ज्यास म्हणतात ती ही समज असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात. अर्जुना ऐक, शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणांची स्त्री आहे, तिचे शरीराच्या आत येणे व बाहेर जाणे या 5 द्वारांनी होते. याप्रमाणे 10 इंद्रिये सांगितली असे देव म्हणतात. आता मन हे कशा प्रकारचे आहे ते निश्चयाने ऐक. जे इंद्रिय आणि बुद्धी माझारिली संधी रजोगुणाचा खांदी तरळत असे, जे मन, इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर म्हणजे आश्रयावर चंचलपणाने असते, ते एक ठिकाणी स्थिर राहत नाही. त्याला ओढून ताणून आणून स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी पण ते लवकर आकळले जात नाही. जे इंद्रिय आणि बुद्धी माझारिली संधी रजोगुणाचा खांदी तरळत असे, निळीमांबरी का मृग तृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वाहो जाहले. आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृग जळावरील लाटाप्रमाणे ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो
आणखी रेत व रक्त यांचा मिलाप झाला असता पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो. मग तेथे त्या शरीरात एकच वायू तत्व स्थान भेदे करून म्हणजे पंचप्राण व पंच उपप्राण असे 10 प्रकारचे झाले. आणि शुक्र शोणितांचा सांधा मिळता पाचाचा बांधा वायू तत्व 10 एकची झाले. मग तीही 10 भागी देह धर्माचा खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाला तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेने. मग त्या 10 प्रकारच्या वायूंनी देह धर्माच्या बळकटीने त्या प्राण्याच्या शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या त्याचा आश्रय त्याने घेतला. त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटे आश्रय रहित राहिले. म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचे बळ धरले म्हणजे आश्रय केला. ते चांचल्य बुद्धीच्या बाहेर अहंकाराच्या उरावर आशा व बुद्धी अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसले. ते बुद्धीशी बाहेरी अहंकाराच्या उरावरी आयसा ठाई माझारी बळी आवले. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. म्हणजे त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे व त्या मनाच्या संगतीने वस्तूला म्हणजे ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे. जे प्रवृत्तीशी मूळ कामाजयाचे बळ जै अखंड स्वीय छळ अहंकाराशी. जे प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला ज्याचे बळ आहे आणि जे अहंकाराला अखंड चेवविते, जे इच्छेला वाढविते आशेला चढविते व जे अर्जुना भयाचे संरक्षण करते. जे इच्छते वाढवी आशेते चढवी जे पाठी पूर्वी भयाशिगा. द्वैत जेथे उठी अविद्या जेने लाटी जे इंद्रियाते लुटी विषया माझी. द्वैत जेथे उत्पन्न होते त्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रियांना विषयात ढकलते, जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनविते व लागलीच विकल्पाने मोडते आणि मनोरथांच्या उतरंडी उतरते आणि रचते. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांची उतरंडी उतरी रची. जे भ्रांतीचे कोटार आहे, जे वायू तत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे. जे भुलीचे भुवर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेने. ते गा किरीटी मन या बोला नाही यान आता विषयाभिमान भेदू ऐके. बघ अर्जुना, हे सगळं जे वर सांगितलं ते मन होय, यात काही अन्यथा म्हणजे दुजेपणा नाही. आता विषयाची वेगवेगळी नावे ऐक. विषय कोणकोणते आहेत बघा. तरी स्पर्शू आणि शब्दू रूप रस गंधू हा विषय पंच विधू ज्ञानी यांचा. तर शब्द म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 प्रकारचे विषय आहेत. या 5 द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते. ते कसे? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामध्ये जनावरे भांबावतात तसे येथे ज्ञान भांबावते. हीची म्हणजे तरी स्पर्शू आणि शब्द रूप रस गंधू हा विषय पंचविंदू ज्ञानेंद्रियांचा. हीची 5ही द्वारी ज्ञानाशी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु असा आहे. मग पुन्हा
मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू चंक्रमन उत्सर्गू विन्मुत्राचा, मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे, हे कर्मेंद्रियाचे पाच विषयगासाच जे बांधोनिया माच क्रिया धावे, हे पाच इंद्रियाचे खरे पाच विषय आहेत व त्यांचा पहाड बांधून माच बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू राहतो, म्हणजे क्रिया केली जातात. ऐशे हे दाही विषय येही आता इच्छा तीही सांगेल. आता इच्छा मन झालं, बुद्धी झालं, मन झालं, अहंकार झालं, आता पाच इंद्रिय झाले, त्यांचे ज्ञानेंद्रिय झाले. आता आपल्याला देहामध्ये हा विषय जो आहे इच्छा, त्याचं आता बघायचं आहे. आयशे हे दाही विषयी येती आता इच्छिती सांगेल. तरी भूतले आठवे का बोले कानो झाकवे, आयशियावरी चेतवे जेगा वृत्ती. तर याप्रमाणे हे 10 विषय या देहामध्ये आहेत व आता इच्छा काय ती सांगण्यात येईल. तर मागील भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसऱ्यांच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात अथवा शब्द कानावर येऊन पडताच जी वृत्ती जागी होते, इंद्रिया विषयांची भेटी सरसीच वेगे विठी, कामाची बाहुटी धरून या इंद्रिय विषयांची भेट होता क्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते, जेचेनी उठिलेपणे मना सैंग धावणे, न रिगावे तेथ करणे तोंडे स्तुती. जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिय तोंड खुपसतात. जे वृत्तीची आवडी बुद्धी होय वेळी, विषयाची गोडी ते गायच्या. ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयाची गोडी असते, अरे अर्जुना, ती इच्छा आहे असे तू समज. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, तेच जोडे ऐसा जो डावो पडे. तू चिद्वेषू आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय जर प्राप्त झाले नाहीत, तर अशी स्थिती जेव्हा निर्माण होते तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती आहे तिला द्वेष असे म्हणतात. आता यावरी सुख ते एवंविध देख, जेने एकेची अशेष विसरे जीव. आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे, ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो. मनावाचे काय जे आपुली आणवाये, देह स्मृतीची त्राये मोडीत जे मनाला वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, म्हणजे व्यवहार बंद करते, आणि जे देह स्मृतीचे बळ मोडीत येते ते जयाचे निझालेपणे पांगुळा होईजे प्राणे. सात्विकाशी दुनेवरी ही लाभू, जे उत्पन्न झाले असता प्राण प्रांगळा होतो व सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीच्या वर वाढते. आणि अर्जुना, का आघव्यांची इंद्रिय वृत्ती हृदयाचा एकाती थापटून सुसुप्ती आणि जेगा. किंबहुना सोये जीव आत्म्याची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे,
तेथ जे होये तया नाम सुख. आणि अर्जुना, हे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदय रूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थोपटून गाढ निद्रा आणते. फार काय सांगावे. जीवाला आत्म्याचा लाभ म्हणजे ऐक्य ज्यावेळी प्राप्त होते तेथे जी स्थिती होते त्या स्थितीला सुख असे नाव आहे. जीवाला आत्म्याचा लाभ ज्यावेळी प्राप्त होतो तेथे जी स्थिती होते त्या स्थितीला सुख हे नाव आहे. आणि ऐशी हे अवस्था न जोडता पारता जी जी तिची सर्वता दुःख जाणे. आणि अर्जुना, दुःख कशाला म्हणायचं तर ही जी सुखाची अवस्था आहे अशी स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दुःख आहे असे समज. ते मनोरथ संगे नवे एरवी सिद्धी गेलेची आहे. ते दोन्हीची उपाये सुख दुःखाशी. ते सुख मनोरथाच्या संगतीने प्राप्त होत नाही. एरवी मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की ते स्वतः सिद्ध आहेत. हे दोनच उपाय मनाची स्थिरता व मनाची चंचलता सुख दुःखाला कारणीभूत आहेत. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाव पंडू सुता चेतना येते. अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे तिला येथे चेतना हे नाव आहे. जे नखोनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्था तरी पालटेना. जी पायाच्या नखापासून ते मस्तकाच्या केशापर्यंत शरीरामध्ये नेहमी खडखडीत जागत असते. आणि ती जी तीनही अवस्थामध्ये जागृती सुसुप्ती आणि स्वप्न यामध्ये असते. या अवस्थामध्ये बदलत नाही. मन बुद्ध्यादी आगवी जी टवटवी प्रकृती वन माधवी सदाची. जे मन बुद्धी वगैरे जिच्या योगाने प्रसन्न असतात व जी नेहमी प्रकृती शरीररूपी वनाचा वसंत ऋतू आहे. जडाजडी अंशी रहाटे जे सरीशी ते चेतनागा तुझशी लटके नाही. जी जड व चेतन पदार्थात सारखी असते ती अर्जुना चेतना होय. हे मी तुला खोटे सांगत नाही. पै रावो परिवारू नेने आज्ञाची परचक्रजने का चंद्राचे पूर्णपणे सिंधू भरती. आपला लवाजमा वगैरे किती आहे हे राजास ठाऊक नसतानाही त्याची आज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते अथवा पूर्ण चंद्राच्या उदयाने जशी समुद्राला भरती येते पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते. नाना भ्रामकांचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्य संबुजन चेष्टवीगा. अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास हालचाल करावयास लावते. भ्रामकाचे निसंगे लोह भ्रमू लागे. लोहकाची अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास हालचाल करावयास लावते. अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करावयास लावते. आगा सुख मेळे विन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी. अरे अर्जुना, काशवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषक मुख लावल्याशिवाय नुसत्या पाहण्याने करते म्हणजे ज्यावेळेस ही जी काशवी असते ती मुलाला प्रत्यक्ष स्तनपान न करता तिने नुसती त्या पिलावर दृष्टी टाकली तरी त्यांचे पोषण होत राहते. पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी सजित्वाचा करी उपयोग जडा. त्याप्रमाणे अर्जुना, या शरीरात आत्मसंगती ही जडाला चेतन दशेला आणते.
मग ते चेतना मणिपेतये अर्जुना, आता धृती विवंचना भेदू ऐक. याप्रमाणे अर्जुना, जडाला चेतन दशा आणल्या कारणाने त्या आत्मसत्तेला चेतना असे म्हटले जाते. आता धैर्याचा विचाराचा प्रकार आहे. ऐक. अध्याय 13व्या मध्ये क्षेत्रज्ञाचा विचार. क्षेत्र कशाला म्हटलेलं आहे? क्षेत्र ही शरीराला म्हटलेलं आहे. आणि त्या शरीरात काय काय आहे, त्या बुद्धी, मन, अहंकार, 36 तत्व, हे जे सर्व आहे, ह्या सर्व प्रकारला मिळून पृथ्वी आपलं हे क्षेत्र असे नाव देण्यात आलेले आहे. तर त्याचे एक एक वर्णन करून हे आता 36 तत्वांचा मेळा, तसेच त्यातील तत्व सांगण्यात येत आहेत. तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे, नवे पृथ्वीते निरे न नाशीजे. तर पंचमहाभूते एकमेकाशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करीत नाही काय? आता बघा, आता निराते आती तेजो, तेजा वायुशी झुंजो, आणि गगनतव सहज वायू भक्षी. हे बघा, आता एकमेकांना कसे ते वैर असल्यासारखे दिसतात. पंचमहाभूतामध्ये एकमेकाशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करीत नाही का? तर पाण्याला तेज आटवून टाकते. तेजाचे आणि वायूचे, ते प्रकाश आणि वायूचे वैर आहे. आणि आकाश तर स्वभावता वायूला नाहीसे करते. तेवीची कोणीही वेळे आपण काहीसयाही न मिळे. आता रिगोनी वेगळे आकाशे, त्याप्रमाणे कोणत्याही वेळेला आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूमध्ये शिरून पुन्हा सर्वाभून स्वरूपतः अलग असते, ते हे आकाश वय. ही आकाशाची व्याख्याच आहे. ऐशी पाचही भूते न साहती एकमेकाते, की तेही ऐक्याते देहाशी येती. बघा, गंमत अशी आहे, हे 5 जे पंचमहाभूत आहेत ते एकमेकांशी वैर आहेत, पण ती शरीरात कशी राहतात? अशी 5ही महाभूते एकमेकांना सहन करीत नाहीत. असे त्यांचे स्वभावता वैर असून देखील ती पंचमहाभूतगे एक होऊन देहाच्या रूपाने प्रकट होतात. द्वंद्वाची उखी उखी सोडून वसती एकी, एकेकाती पोखी निज गुन्हेगा. म्हणजे वैराविषयी वादविवाद सोडून एकोप्याने राहतात. इतकेच नव्हे तर अर्जुना, आपल्या गुणाने एक दुसऱ्याला पोषित असतो. ऐशेने मिळते या साजने, चळे धैर्य जेने, तया नाव म्हणे धृती मी गा. याप्रमाणे ज्यांचे स्वभावता एकमेकांशी पटत नाही, त्यांची एकमेकांशी मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते, त्याचे नाव धृती असे मी म्हणतो. आणि जीवेशी पांडवा या 36चा मेळावा, तो हा येत जाणावा संघातू पैगा. आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या 35 तत्वांच्या जीवाभावाने असणारा समुदाय, हा समुदाय येथे 36वे संघात नावाचे तत्व जाणावे. एवं 36 भेद सांगितले तुझ विशद, या येतुले याते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. याप्रमाणे 36 प्रकार तुला सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र म्हणतात, हे प्रसिद्ध आहे. रथांगाचा मेळावा जीवी ऋतू म्हणी जे पांडवा, का अधोर्ध्व अवेवा नाव देही. चाक जू
वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास अर्जुना ज्याप्रमाणे रथ म्हणावे किंवा शरीराच्या वरच्या व खालच्या अवयवास एकत्र मिळून जसे देह हे नाव येते, करी तुरंग समाजे सेना नाम निपजे का वाक्य म्हणी जती पुंजे अक्षरांचे करी. म्हणजे हत्ती घोडे वगैरेच्या समुदायात जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षराच्या समुदायांना वाक्य असे म्हणतात, का जलधरांचा मेळा वाच्य होय आबाळा नाना लोका सगळा नाम जग. अथवा ढगांचा समुदाय आभाळ या नावाने बोलला जातो, अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते. का स्नेह सूत्र वन्नी मिळू एके स्थानी धरिजे तो जनी दीपू होय. का स्नेह, स्नेह म्हणजे तेल, सूत्र म्हणजे द्वारा, वन्नी म्हणजे अग्नी, या तिघाचा एक ठिकाणी मिलाप झाला म्हणजे मग प्रकाश पडतो, दीप होतो, त्याला आपण दीप म्हणतो. का स्नेहसूत्रवन्नी मिळू एके स्थानी दरिजे तो जनी दीपू होय. अथवा तेल वात अग्नी यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो. तैशी 36 ये तत्वे मिळती जेणे एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणजे. त्याप्रमाणे ही 36 तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदाय परत्वाने त्या क्षेत्राशी म्हटले आहे. आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य ते पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू. लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे शरीररूप शेतात पाप पुण्यरूप पिकते म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतात. कित्येकाच्या मताने याला देह असे म्हणतात. पण आता हे राहू दे, या क्षेत्राला अनंत नावे आहेत, परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरा अखेरपर्यंत धरून त्या दोघांच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते ते क्षेत्रच होय. परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असताना देव, मनुष्य, सर्प वगैरे जातीच्या वेगवेगळ्यापणाने या क्षेत्राची रचना होते. आता कित्येकाच्या मताने याला देह अशी म्हणतात. पण आता हे राहू दे, या क्षेत्राला अनंत नाव आहेत. या क्षेत्राचा गुंता महादेवाला सुद्धा कळला नाही, पण तो आपण जाणूनच घेऊ. या येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला. या हे क्षेत्राचा गुंता भल्या भल्यांना सुटलेला नाही. अनेकांची अनेक मते यामध्ये आहेत या क्षेत्राचा. तरी पण महादेव म्हणाले या क्षेत्राचा आपण पक्का निश्चय करू, निर्णय करू, पक्का निर्णय करू. या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. ऐशिया पैजा महेशा पांगुरणे दाही दिशा लांच करू म्हणून कोळसा कामू केला. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास दाही दिशा पांघराव्या लागल्या, सर्व संग सोडावा लागला व त्याने काम हा योग भ्रष्ट करणारा, क्षेत्र निर्णयाच्या आड येणारा आहे, हा लाच खाऊ आहे म्हणून याला जाळून टाकले. पै सत्यलोकनाथा म्हणजे ब्रह्मदेव, सत्यलोकनाथा वदने आली बळाथा, तरी तो सर्वथा जाणीची ना. ब्रह्मदेवाला असलेली 4 मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरता जोराने पुढे आली, तरी त्या क्षेत्राचा निर्णय मुळीच झाला नाही. म्हणून हे क्षेत्र जाणून घेणे अत्यंत अवघड आहे असे दिसते. त्याचा वारंवार सातत्याने आणि हे केले, त्याचे मनन केल्याने त्याचा काही
थोडाफार भाग आपल्याला समजू शकतो. म्हणून याकडे फार लक्ष देऊन आणि बारकाईने वाचले तरच त्याचा थोडाफार आपल्याला ज्ञान होऊ शकते. येण्याची क्षेत्रा म्हणे राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वास केला. आयशिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला. श्री ज्ञानेश्वर भगवान की